श्री स्वामी समर्थ. उद्या बुधवार आणि 15 तारीख काय आहे, त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी. तर आपण कशी साजरी करायची? सकाळी लवकर उठायचं, आपली आंघोळ वगैरे सर्व आपली स्वतःची तयारी झाली की स्वामींचा फोटो असू दे किंवा पादुका असू दे किंवा मूर्ती असू दे, त्याची पूजा करावी. षोडशोपचार अथर्वशीर्ष म्हणावं आधी आणि आपल्या पद्धतीने पूजा करावी. नंतर स्वामींच्या 3 माळा कराव्या. 11 नाही जमत तर 3 तरी कराव्या. 3 नाही जमल्या तर हृदयापासून 1 माळ तरी करावी. शक्यतोवर स्वामींची पोथी वाचा. जर तेवढी पोथी नाही वाचायला जमलं तर 3 अध्याय वाचायला सुरुवात करा 15 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून, बुधवारपासून. तर तेही नाही जमलं तर एकदम सोपं करून सांगते, अवतरणिका वाचा. 21वा अध्याय अवतरणिका आहे, त्याच्यामध्ये सगळा सार आहे पोथीचा. ती वाचा, सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. पण महाराजांची सेवा करा, मनोभावे करा. जमलं तर कांद्याच्या भजींचा नैवेद्य दाखवा. खातो तर आपणच, पण नैवेद्याला. आणि बेसनचे लाडू बनवा, महाराजांना खूप आवडतात. तेही नाही जमलं तर थोडा गोडाचा शिरा करा. तेही नाही जमलं तर दूध भात महाराजांना दाखवा. खूप सुंदर हृदयापासून सेवा करा. असं नाही म्हणत नाही की पंचपक्वान तुम्ही महाराजांना दाखवा, नाही. पंचपक्वानी हृदयापासून पाहिजे नामस्मरणाचं. आणि सदैव नामस्मरण करा आणि स्वामी पुण्यतिथीचा आशीर्वाद मिळवा, महाराजांचा आशीर्वाद मिळवा. तर महाराजांनी म्हटलं, जे हम गया नाही हम जिंदा आहे, हे त्यांचं वाक्य आहे. ते सदैव आपल्यासोबत आहेत. मग सगळ्यांनी म्हणा बरं, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण.